परभणी हिंगोली राज्य रस्त्याच्या बारागावच्या शिवेवर वसमत तालुक्यातील नवसाला पावणारा दक्षिणमुखी बाराशिव हनुमानाची सकाळी 5 वाजता आमदार चंद्रकांत नवघरे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते महापूजा आरती करून यात्रेला सुरुवात झाली आहे। बारागावांच्या शिवेवर असणाऱ्या या हनुमान देवस्थानच्या यात्रेला शेकडो वर्षांची परंपरा आहे। या यात्रेला पंचक्रोशीतील गावातील लेकीबाळी 21 दिवसांचे उपास सोडण्यासाठी येत असतात। त्याचबरोबर नवसाचे झेंडे लावण्याची प्रथा या यात्रेमध्ये आहे। नवसाची गाडी ओढ असते, त्याचबरोबर भव्य कुस्त्यांची दंगल, शेतकऱ्यांच्या मनोरंजनासाठी भव्य शंकरपट आणि कृषी प्रदर्शन यासह भजन कीर्तनासह अन्नदानही मोठ्या प्रमाणात केलं जातं। यात्रेत मराठवाड्यातून मोठ्या संख्येने भाविक आणि महिला दर्शनासाठी येतात। त्यामुळे या यात्रेत आता भाविकांची मोठी गर्दी होऊ लागली। यात्रेत सिनेमागृह, मोदका कुवा, प्रसादाची दुकानं, कापड, भांडी, खेळणी, हॉटेल यासह करमणुकीचे विविध साधने देखील आहेत। आणि याच गर्दीचा फायदा घेण्यासाठी आलेल्या चोरट्यांच्या टोळीला हट्टा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांनी त्या टोळीला ताब्यात घेत यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला। यावेळी बाराशिव हनुमान येथील विश्वस्त मंडळ काय म्हणालेत पाहूयात। हे मंदिर जवळपास 400 वर्षाच्या पार आहे आणि 400 वर्षाच्या पूर्वीपासून इथे यात्रा भरते। माघ पौर्णिमेच्या अगोदर 21 दिवसापासून या परिसरातली पंचक्रोशीतली महिला मंडळ तसेच पुरुष हे 21 दिवसाचे उपवास धरतात। 21 दिवसापासून इथे दर्शनासाठी येतात आणि माघ पौर्णिमेला इथे मोठी यात्रा भरते। या यात्रेमध्ये विविध कार्यक्रम घेतले जातात। त्यामध्ये पौर्णिमेच्या दिवशी गाड्या ओढणी, कापुरा जाळण्याचा कार्यक्रम आणि दुसऱ्या दिवशी भव्य अशी कुस्त्यांची दंगल असते। तिसऱ्या दिवशी कृषी मेळावा असतो। चौथ्या दिवशी पशु मेळावा असतो आणि 5व्या आणि 6व्या दिवशी भव्य असा शंकरपटाचं आयोजन ग्रामपंचायत कार्यालय करंजाळा आणि बाराशिव विश्वस्त संस्थान कमिटी करंजाळा यांच्या वतीने कार्यक्रम ठेवलेले असतात। प्रशासनाकडून तुम्हाला मंदिराला इथं एक बाराशिवचा आमचा क दर्जा आहे। आमचं बाराशिव देवस्थान ब दर्जामध्ये आणून इथं विविध विकास कामे हो या उद्देशाने शासनानं इथं निधीची उपलब्धता करून द्यावा। या यात्रेमध्ये किती भाविक सहभागी? या यात्रेमध्ये लाखो भाविक सहभागी होतात। हे 400 वर्षापासून ही यात्रा भरत आहे। हे नवसाला पावणारा मारुती पुन्हा कार्यक्रम असतात, गाड्या वळणी, शंकरपट, पुन्हा कुस्त्या, पुन्हा पशु प्रदर्शन, काय कार्यक्रम असतात आणखी वेगवेगळे? झेंडे लावणी, 21 दिवसाचे उपवास। हा महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून हा नावाजलेलं तीर्थक्षेत्र करंजाळा बाराशिव असं आहे। आणि सांगायचं जर झालं की 400 वर्षापासून परंपरा ही जे गाजल्याचं एकमेव दक्षिणमुखी मारुतीचं एकमेव कारण आहे की जे लोक नवस करतात आणि त्या नवसाला हा मारुतीराया पावन होतो। म्हणून चर्चेनं या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ही चर्चा अशी गेलेली आहे की हा बाबा मारुती नवसाला पावतो। म्हणून ह्या 400 वर्षापासून ह्या यात्रेचं प्रमाण जास्तीत जास्त होतच गेलं आणि या स्थितीमध्ये येऊन ठेवलं। येते का उपक्रम सांग। ह्या यात्रेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम म्हणजे शेतकऱ्याला दिलासा मिळावा म्हणून आम्ही पशु आणि पशु प्रदर्शनाचा मेळावा घेतो। शेतकऱ्याला दिलासा मिळावा म्हणून आम्ही कृषी प्रदर्शन घेतो। असे विविध प्रकारचे शेतकऱ्याला आपल्या गावाच्या पंचकृषीतील शेतकऱ्यांना काहीतरी दिलासा मिळावा म्हणून हे यात्रेतील कमिटीवाले ग्रामपंचायत आणि देवस्थानची कमिटी त्यांना प्रोत्साहनपर बक्षिसं अशा विविध प्रकारचे बक्षिसं ठेवतात। खेळाच्या बाबतीत झालं तर कुस्त्या नंबर 1 वर कुस्त्या। बाराशिवची कुस्ती म्हटलं की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून सर्वच लोक कुस्ती पाहण्यासाठी या बाराशिव तीर्थस्थानी उपस्थित होतात। नामांकित पहिलवान देखील या बाराशिव मध्ये उपस्थित होतात आणि विविध प्रकारचे असे जंगी कुस्ती एक नामांकित बाराशिव कुस्त्यांचं असं याची एक ओळख आहे। शंकरपट असं आहे की विविध क्षेत्रातून जे समजा काय म्हणता येईल त्याला की बैल विविध प्रकारचे बैल घेऊन इथं येतात आणि रेसमध्ये ज्या शेतकऱ्यांना इंटरेस्ट आहे असे शेतकरी या शंकरपटासाठी धावून बाराशिवचा शंकरपट म्हटलं की धावून येतात आणि त्यांना सुद्धा शेतकऱ्यांना सुद्धा
या आपलं शंकरपाटाचे विविध प्रकारचे घेत असताना त्यांना सुद्धा अशा सूचना देतात की बाबा जेणेकरून जनावराला कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून पुराणीवर सुद्धा आम्ही बंदी घातलेली आहे। प्रशासनाकडून आम्हाला अशी अपेक्षा आहे की बाबा आमची ग्रामपंचायत एक ग्रामीण खेडा असल्यामुळं, ग्रामीण छोटं ग्रामपंचायतला कुठल्याही प्रकारचं उत्पन्न नसल्यामुळं की प्रशासनाने याच्यात दखल घ्यावं की शेतकऱ्याच्या जीवावर, शेतकरी म्हटलं की विश्वाचा पोशिंदा आहे आणि ह्या शेतकऱ्याला होईल तितकं जास्तीत जास्त अनुदान कसल्या प्रकारे देता येईल अशी व्यवस्था करावी ही विनंती शासनाला या बाराशिवच्या कमिटीच्या वतीनं करतो। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।